समर्थ रामदास माऊलींचा उत्तरार्धाचा काळ. माऊलींची स्वारी सज्जनगडावर वास्तव्याला असायची. रोज अनेको लोक माऊलींना भेटण्याकरता येत. गडाच्या पायथ्याशी धनगर जमातीचा एक मेंढपाळ रोज आपल्या मेंढ्या बकऱ्या चरायला आणायचा. नानाविध लोकांना वर जाताना बघायचा, रोज बघायचा. एक दिवस त्याच्या मनात आलं, काय नेमकं लोक कशा करता वर जातात. धोंडीबाची स्वारी गडाच्या पायऱ्या चढायला लागली. गडावर आली. काही लोक खाली उतरताना दिसली. त्या लोकांना विचारलं, म्हटलं इकडे कसं पायी जाताय. लोकांनी सांगितलं, म्हटलं इकडे समर्थ रामदास माऊली असतात, नाम उपासना देतात. समर्थ समर्थ करावे तरीच समर्थ म्हणवावे. त्याच्या सगळं डोक्यावरनं गेलं. बरं काय असेल तर बघूया, वर जाऊ. धोंडीबाची स्वारी वर आलीये. रामदास रामदास कोण त्यांना शोधत रामदास समर्थ रामदासांपाशी आली. माऊलींची स्वारी पद्मासन घालून बसली आहे. श्रीराम जयराम जय जय रामची उपासना चालू आहे. धोंडीबा पायावर डोकं टेक. सगळ्यांना डोकं टेकवताना पाहिलं. धोंडीबाने पायावर डोकं टेकवलं. हात जोडून उभा आहे. म्हटलं महाराज मला बी ते तुम्ही काय नाम वगैरे देता ते हवंय. समर्थांनी त्याच्याकडे पाहिलं. त्याचे भाव पाहिले. भाव असेल माईक तरी देवही बनेल महाटक. नवल तयाचे कौतुक जशास तसे. भाव तोची देव भाव तोची देव ये अर्थी संदेह धरू नका. त्याचे भाव समर्थांना समजले. समर्थांनी त्याच्याकडे पाहिलंय. त्याला कितीही शिकवण्याचा प्रयत्न केलाय तरी पटकन राम मुखामध्ये येणं मोठं कठीण. ते कसं बस आलं. शिकलेला नव्हता, अंगठे बहादर होता. पण चिकित्सक मनोवृत्ती आणि त्या योगाने भगवंताच्या समीप जाण्याचे मार्ग उघडतात. लक्षात ठेवायचं. निश्चळ मनाचा, निष्पाप मनाचा. समर्थांनी श्रीराम जयराम जय जय राम या नामाची उपासना तर दिली आहे. पण याच्यातून काय मिळणार ह्या चिकित्सक मनोवृत्तीने समर्थांकडे याची स्वारी पाहते. आणि धोंडीबाच कशाला धरताय लोक. हो, तुमच्या आमच्या मनामध्ये पण प्रश्न येतो की उपासना करायची, नाम उपासना करायची, तर आपल्याला याच्यातून मिळणार काय, प्राप्ती काय. आपलं प्रत्येक कर्म हे काही ना काही मिळवण्यासाठी असतं. त्याच्यामध्ये स्वार्थ भाव असतो. आणि ज्याच्यातून काही मिळणार नसेल त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. कितीही सद्गुरू केले, सद्गुरूंनी उपासना दिली, तरी ती दिलेली उपासना अखंडपणे चालवणं मोठं कठीण असतं. 10-10, 15-15 वर्षांनी सुद्धा मनाची अवस्था हीच असते की म्हटलं महाराज उपासना दिलीत तर खरी, पण आमच्याकडनं होत नाही. हो, काय करावं हा प्रश्न प्रत्येकाला उद्भवत असतो. भगवंताचं नाम मुखामध्ये सहज येणं मोठं कठीण आहे. याच्याही मनामध्ये तोच प्रश्न आहे. याच्यातून मिळणार काय. म्हटलं रामाची प्राप्ती होईल. म्हटलं राम दिसेल का. तुम्ही जो राम राम सांगताय तो दिसेल का. समर्थांनी त्याच्याकडे पाहिलं. दिसेल ना. म्हटलं कसं. घेत राहा, दिसेल. केव्हा दिसेल. शेवटी समर्थांनी त्याला सांगितलं, बाबा रे इथून गड उतरून खाली जा, खाली उभा राहा आणि नामस्मरण करत राहा. म्हटलं मग दिसल. समर्थांनी मनामध्ये रामाला साकडं घातलंय. चित्तवृत्ती निरोधाय भगवत प्राप्ती. कुठली नुसती भगवत प्राप्तीच नाही, लक्षात ठेवायचं. मनामध्ये येणाऱ्या चित्ताला असणाऱ्या प्रवृत्तींना निरोध करता आला पाहिजे. निरोध करणं म्हणजे काय.
आतमध्ये साठलेल्या प्रवृत्तींना बाहेर काढायचं नाही, आतमध्ये दाबून ठेवायचं. काही करावंसं वाटलं तरी ते करायचं नाहीये, काही बोलावंसं वाटलं ते बोलायचं नाहीये. मनाला फक्त भगवत नामाची जोड असली पाहिजे. आणि त्याच्याकरता प्रवृत्ती या आतमध्ये दाबून ठेवता आल्या पाहिजे. निरोध म्हणजे आतमध्ये दाबून ठेवणे, त्याला बाहेर न येऊ देणे. समर्थांनी एका अभंगामध्ये म्हटलंय, प्रवृत्ती सासर निवृत्ती माहेर, तेथे निरंतर माझे मन. प्रवृत्तीतून निवृत्ती आणि निवृत्तीतून प्रवृत्ती यामध्ये माझं मन गुंतलेलं आहे. कधी प्रवृत्ती निर्माण होतात तर कधी त्या प्रवृत्तींमधून निवृत्तीकडे मन वळतं. मोरोपंत म्हणतात, मन हे ओढाळ गुरु. कसं आहे हे मन? ओढाळ येते, एका ठिकाणी बस म्हटलं की बसत नाही. काय करतं मग? मन हे ओढाळ गुरु, परधन पर कामिनी कडे धावे. यास्तव विवेक पाशे, कंठी वैराग्य काष्ठ बांधावे. मन हे ओढाळ गुरु, परधन पर कामिनी. जे आपलं नाहीये त्याच्याकडे ते धावतं, ज्याच्यावर आपला अधिकार नाहीये त्याकडे. जे आपलं आहे त्याच्यामध्ये ते गुंतत नाही, नको त्या गोष्टींमध्ये ते गुंतत. म्हणून या चित्तवृत्तींना आतमध्ये बंदिस्त करता आलं पाहिजे, त्याशिवाय भगवंताची उपासना होणं मोठं कठीण आहे. चांगल्या चांगल्या शिकल्या सवरलेल्यांना हे कठीण असतं, लक्षात ठेवायचं. पण हा शिकलेला नव्हता, भोळा होता. आणि गुरुने सांगितलं तर तत्क्षणी त्या क्षणाला ऐकण्याची प्रवृत्ती होती, लक्षात ठेवायचं. समर्थांनी सांगितलं खाली जा आणि जे करावंसं वाटेल ते करू नको, बोलावंसं वाटेल ते बोलू नको, वागावंसं वाटेल ते वागू नको, आणि फक्त भगवत नामाचा आधार घे. सांगितल्याप्रमाणे हा खाली येऊन उभा राहिला आणि श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम या महामंत्राचा जप करायला सुरुवात केली. काही काळ गेल्यानंतर प्रवृत्ती त्यांचा खेळ करायला लागल्या की जावं का आता निघून, का बसावं इथे, पाय दुखायला लागलेत. पण ऐकायचं कोणाचं नाहीये. प्रवृत्ती निरनिराळ्या गोष्टी सांगत राहती. मन कसं आहे, ओढाळ, एका ठिकाणी ते निश्चिंतपणे थांबत नाही. एखादी गोष्ट करण्याकरता एखाद्या भगवंताला, एखाद्या देवतेला साकडं घातलं आणि त्या ठिकाणी जर ते काम नाही झालं तर देवता बदलण्याची ताकद आहे या मनामध्ये, लक्षात ठेवायचं. देवताही बदलते, मंदिरं बदलते, मंदिरांमधून नाही झालं तर मशिदीमध्ये जाते, गुरुद्वाऱ्यामध्ये जाते. हे मन आहे, लक्षात ठेवायचं. पण ते निश्चिंत कधी होत नाही. एका भगवंतावर विश्वास ठेवून, एको देवा, निरनिराळ्या नामांनी युक्त असलेला भगवंत शक्ती रूपाने एकच आहे हे ज्यांना कळालं ते त्या भगवंताच्या पायाशी निश्चिंतपणे बसतात. दुपारचा खाली उतरलेला हा श्रीराम जयराम जप करतोय, त्रयोदशाक्षरी महामंत्राचा. संध्याकाळ झाली, रात्र व्हायला आली, लोक येतात जातात, पुढे शुकशुकाट झाला, लोकांचं येणं जाणं बंद झालं. पण याचं श्रीराम जय जय राम, श्रीराम जय. आता एकाग्रता सुरू झाली, लक्षात ठेवायचं. आणि त्या योगाने साक्षात भगवंताची स्वारी. अहो, जन्म निघून जातात तरी भगवंत प्राप्त होत नाही, पण इथे सद्गुरूंच्या नुसत्या एका सांगण्याने याचं चरित्र बदलून गेलं. साक्षात भगवान प्रभू रामचंद्रांची स्वारी उभी राहिली आहे. नतमस्तक झाला, भगवंताने याच्या मस्तकावर हात ठेवला. गुरुकृपा झाली, इमारत फळ आली. ही गुरुकृपा आहे, लक्षात ठेवायचं. आणि या गुरुकृपेसाठी पहिली गोष्ट आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, चित्तवृत्ती निरोधाय. चित्तवृत्तींना, मनामध्ये येणाऱ्या प्रवृत्तींना आतमध्ये बंदिस्त करता आलं पाहिजे. हे ज्याला जमलं, भगवत प्राप्ती ही त्या मनुष्याकरता सहज होऊन जाते. भगवत प्राप्ती करता वर्षानुवर्ष घालवण्याची गरज नाहीये. फक्त चित्तवृत्तींना आपल्याला सगळं समजतं.
हम सोचेंगे तो शेर भी मारेंगे मगर हम कुछ सोचते ही नहीं, अशी अवस्था आहे मनुष्याची. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. गोष्टी सहज करता आल्या पाहिजेत. आपल्याला कळतं प्रवृत्तींना आतमध्ये बंदिस्त करायचं म्हणजे काय, पण ते करणं मोठं कठीण होत असतं, लक्षात ठेवायचं. आणि त्यामुळे पूर्णत्वाला आपली कुठलीच गोष्ट जात नाही. व्यायाम करायचा तर नुसता व्यायाम करून पूर्णत्वाला जात नसतं, लक्षात ठेवायचं. त्या व्यायामाबरोबर जिम मध्ये वर्कआउट करतो आपण, निरनिराळ्या प्रकारचे व्यायाम करतो, पण शरीरामध्ये बदल घडत नाही. का घडत नाही? कारण त्याच्याकरता उपयुक्त असलेली साधनं आपण त्याच्याबरोबर करत नाही. बंधन ह्याच्यावर आलं पाहिजे, लक्षात ठेवायचं. डाएट चार्ट जो दिलेला असतो ना, त्याप्रमाणे वागलं तर शरीरामध्ये बदल घडतो. याला चित्तवृत्ती निरोधाय म्हणतात, लक्षात ठेवायचं. चित्तवृत्तींवर आळा घालता आला पाहिजे, त्याला बंदिस्त करता आलं पाहिजे. सद्गुरु प्राप्ती, भगवत प्राप्ती ही फार दूर नाही. जय जय रघुवीर समर्थ.